ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरताच मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत त्याची ख्याती पोहोचली आहे। या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचं निरसन होत असल्यानं दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या समस्या, अडचणी आणि गाऱ्हाणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत। आजच्या झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी केळकर यांच्यासमोर मांडल्या। परांजपे स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार केळकर यांची भेट घेतली। तसंच आधार कार्ड, शाळेतील ॲडमिशन होणं याबाबत, फी कमी करण्याबाबत, रेशन कार्ड विषयक, ॲग्रीमेंट, रजिस्टर नोंदणी करणं याबाबत, कामातील प्रमोशन, ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय, पालिकेचे कळवा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीनं सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये घेण्याबाबत, धर्मवीर नगर फेज 2 इथे रस्त्यावरील पथदिवे, विकास कामांनी केलेली फसवणूक, बाळकूम येथील अवजड वाहन पार्किंग, महानगर गॅस जोडणी, दिवा इथे अंगणवाडी संख्या आणि महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय केळकर यांच्या समोर मांडण्यात आले। त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवले। जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे। या उपक्रमात आलेल्या नागरिकांचं समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो। त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनांवर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। माझ्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत आणि अजूनही येत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर नागरिकांची फसवणूक होणार नाही। या फसवणूक झालेल्या नागरिकांशी, कुटुंबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे। त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं आमदार केळकर यांनी यावेळेला बोलताना सांगितलं।